नमस्कार मैत्रीण. आज आपण अंड न घालता केक बनवत आहोत मैद्याचा. बघा कसे करते. त्याच्यासाठी आपण एक पेला दूध, आपण 2 वाट्या मैदा घेत आहोत. मी एक वाटी घातली, हा दुसरी वाटी मोजून ठेवलेली. त्यात आपण एक वाटी पिठी साखर घालत आहोत. आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. त्यात थोडंसं मीठ घालायचं, किंचित अगदी चिमूटभर चवीसाठी. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. त्यात आपण हे 1 वाटी तेल घालूया. 2 वाटी मैदा असेल, एका वाटीला अर्धी वाटी घालायचं. 2 वाट्या असतील तर 1 वाटी घालायचं. असं माप असतं वाटीचं. असं फेटायचं. हे तुम्ही हाताने फेटलं तरी चालेल. असं मिश्रण हे चमच्याने हाताला लागेल. असं हे मिश्रण असं फेटून घ्यायचं. त्यात आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकायचं आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा. कारण आपण याला पर्यायच नाही, केकसाठी हे टाकायलाच लागतं, बेकिंग पावडर आणि सोडा. असं पिटायचं. केक बनवताना मी हा कुकर घेतलाय. कुकरमध्ये केक आपण बनवतोय. त्यासाठी आपण हा कुकर गरम करून घ्यायचा. थोडा 5 मिनिटं कुकर गरम करून द्यायचा. म्हणजे केक पटकन फुलून येतो. आता हे मी भांडं घेतलंय. भांड्याला मी तेल लावलंय, तेलाचा हात लावलाय. थोडासा मैदा असा भुरभुरून घ्यायचा, लावून घ्यायचं सगळ्या साईडनी. असं साईडनी सगळ्या थोडासा साईडनी, म्हणजे केक चिकटत नाही भांड्याला. असं लावून घेतलं. हे आता आपलं फेटून झालंय. असं छान फेटायचं आणि ह्या भांड्यामध्ये हे मिश्रण सगळं, आपण ज्या भांड्यात केक बनवतोय त्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. जितकं जास्त फेटाल तितका केक मऊ होईल छान. केकचं मिश्रण मी आता हे पातेल्यात काढून घेतले भांड्यामध्ये. हे सगळं असं व्यवस्थित हे करायचं. आता हा कुकर ठेवलाय.
त्या कुकरमध्ये आपण जाळी ठेवली, छोटी गोल जाळी ठेवली. त्या जाळीमध्ये हे असं ठेवून द्यायचं आणि 30 मिनिटं आपण हे केक बेक करूया. आपण 30-35 मिनिटं बेक करायला ठेवूया. कुकरची शिटी काढून घ्यायची, रबर लावायचा नाही. हा रबर काढून ठेवलाय मी आणि हे असं लावलंय. 30 मिनिटं ठेवून द्यायचं. आणि ह्याच्यावरती मिश्रणावरती आपण छोटे छोटे ड्रायफ्रूट असे लावून घ्यायचे. असे लावून घ्यायचे. ड्रायफ्रूट लावल्यानंतर हा बंद करायचा. अशा पद्धतीने आपला केक तयार झालाय. आता आपण कटिंग करूया. असा केक कटिंग झालाय. हा बघा कसा एकदम व्यवस्थित असा नरम झालाय छानपैकी. अशा पद्धतीने आपला केक तयार झालाय. आवडल्यास लाईक आणि शेअर करा.